नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ मध्ये सर्वांचे स्वागत करतो। आज आपण टेस्ट क्रमांक 5 घेतो। आयबीपीएस पॅटर्न प्रमाणे मॅथमॅटिक्स कशा पद्धतीने विचारले जाते, त्यामध्ये काय सिलेबस असतो ते ह्या टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला माहित पडेल। 25 प्रश्नांची टेस्ट सिरीज आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण मात्र परिपूर्ण देण्याचा मी प्रयत्न करणार आहोत। बघा, या टेस्ट मध्ये टेस्ट क्रमांक 5 आहे आणि त्यामध्ये हे 25च्या 25 क्वेश्चन्स आपण समजून घेणार आहोत। आशा करतो की तुम्ही सर्वात शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघत राहायचा आहे। आता ही टेस्ट सिरीजच्या माध्यमातून जे विद्यार्थी माझ्यावाल्या टेस्ट सिरीजला जॉईन झालेले असेल त्या सर्वांनाच ह्या 25 मार्कच्या ज्या टेस्ट आहे त्या अतिशय व्हॅल्युएबल टेस्ट आहे उपलब्ध तुम्हाला करून दिल्या जात आहे। पहिला प्रश्न बघा, हा पहिला प्रश्न अतिशय सोपा असा प्रश्न आहे। बॉर्डमॅनच्या नियमानुसार आउटर मध्ये जर x असेल म्हणजे आउटर मध्ये जर x स्क्वेअर असेल तर आपण काय आन्सर द्यायचा, म्हणजे आजचे 25 प्रश्न कशाशी रिलेटेड आहे तर आउटर मध्ये आपल्याला x स्क्वेअर पाहिजे। कुठेतरी x स्क्वेअर असला तरी चालतं, मात्र x स्क्वेअर म्हणजे शेवटी काय आन्सर येते हे तुम्हाला याच्या माध्यमातून दिसून येईल। आता बघा, तुम्ही सुद्धा व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओ पॉज करत करत तुम्ही सुद्धा आन्सर काढायचा आहे, देन मग माझ्या आन्सर सोबत ते मॅच करून बघायचं आहे। या ठिकाणी सर्वप्रथम 13 104 13 14 आपण म्हणत असतो। त्याच्यानंतर या ठिकाणी 102 गुणिले 3 म्हणजे 306 होते। सो या ठिकाणी 306 आपण घेतले, मग याला अटॅचमेंट करून घेतलं 852 वजा 104 वजा 306 आणि त्याच्यानंतर वजा 1 इक्वल टू x चा स्क्वेअर। मित्रांनो, या ठिकाणी सर्वप्रथम वजाबाकी करून घ्यायची। 852 मधून 104 गेले तर 12तून 4 गेले 8 राहिले, हातचा 1 या ठिकाणी दिला, या ठिकाणी 4 राहतात आणि या ठिकाणी 7 राहते म्हणजे 748 या ठिकाणी आपल्याला दिसून येते। 748 वजा 306 आणि वजा 1, 748 मधून 306 ज्यावेळेस आपण वजा करतो तर त्यावेळेस या ठिकाणी 2 या ठिकाणी 4 आणि या ठिकाणी 4 दिसून येते। सो 442 झाले। 442 मधून 1 जर आपण मायनस केला तर मित्रांनो या ठिकाणी येते 441। फायनली काय आहे, बरोबरच्या चिन्हानंतर x स्क्वेअर आहे, म्हणून या ठिकाणी एक बेसिक दडल्या जातं की जर आउटर पार्ट मध्ये जर x स्क्वेअर असेल तर स्क्वेअर हा इथे कट केल्यानंतर हे याचं होते वर्गमूळ म्हणजे स्क्वेअर रूट होते, म्हणून आन्सर येते x बरोबर काय। या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला वर्ग किंवा वर्गमूळ पाठ पाहिजे। तुम्ही जर वर्ग पाठ केले किमान 30 पर्यंत तर तुम्हाला त्याच्यातलेच प्रश्न विचारले जातात। 441 चा स्क्वेअर रूट होते मित्रांनो 21, कारण की 21 चा स्क्वेअर होते 441, म्हणून प्रॉपर आन्सर आपल्याला या ठिकाणी आलेला आहे फर्स्ट ऑप्शन। सो या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन तुम्हाला दिसून येत आहे। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन। यस आहे 21 सेकंड क्वेश्चन। 1024 भागिले 128 प्लस 24% ऑफ 250 जे काय असेल ते आता आपल्याला सॉल्व कसं करायला लागेल तर या ठिकाणी लक्षात घ्या की हा जो एवढा पार्ट आहे हा आपण सुरुवातीला सॉल्व करून घेऊ, त्याच्यानंतर हा ऑफचा पार्ट आपण सॉल्व करून घेऊ, त्याच्यानंतर जे काय असेल 180 भागिले 45 ते पण आपण सलगतेने सॉल्व करून घेऊ। या ठिकाणी बघा कितीने भाग जातो तर आडवा आहे तर आडवाच भाग द्यायचा। इथं 4 3 12 4 2 8 32 आले, 4 2 8 उरले 2 4 5 20 आणि उरले 2 4 सकम 24 म्हणजे 256 आले। 256 भागिले 32 इथं 16 2 32 16 गुणिले 16 म्हणजे 256 होते, कारण की 16 चा वर्ग 256 होते म्हणून आपण डायरेक्ट घेतलं। या ठिकाणी जर या 2 चा भाग दिला तर 8 राहिले, म्हणजे पहिली व्हॅल्यू आपल्याला सापडली 8। त्याच्यामध्ये प्लस केल्यानंतर हा जो 24% आहे 24 भागिले टक्के म्हणजे भागिले 100 होते आणि गुणिले 250 होते, याला आपण या पद्धतीने कन्वर्ट करून घेतलं। आता या ठिकाणी कसं येतं की बघा 25, आता 0 जरी आपण कट केला तर हा 0 कट केला, हा 0 कट केला, एवढं सुद्धा आपण करू शकतो। या ठिकाणी 5 2 10 5 5 25 देन बे 1 बे 2 4 म्हणजे 12 12 5 काय झाले हे 60 झाले। 8 अधिक 60 आपल्याला सापडले। त्याच्यानंतर हा बरोबर x स्क्वेअर अधिक आता 180 भागिले 45। मित्रांनो या ठिकाणी आपण डायरेक्ट सुद्धा भाग देऊ शकतो, परंतु विभाज्यतेच्या कसोट्या जर वापरल्या तर उत्तमच। या ठिकाणी आपल्याला काय दिसून येते 9 5 45 9 2 18 म्हणजे 20 5 1 5 5 चूक किती 20, म्हणजे आपण या ठिकाणी आलेला आहोत 8 अधिक 60 बरोबर काय आले x स्क्वेअर प्लस किती आले तर हे 4 आले। आता एवढ्याचं तुम्ही आन्सर कॅल्क्युलेशन केलं की तुमचा आन्सर या ठिकाणी तयार आहे। या ठिकाणी किती आले तर हे झाले 68 बरोबर x स्क्वेअर प्लस 4, हा जो प्लस 4 आहे इकडे जो मायनस होतो, मायनस केल्यानंतर हे किती होता तर 64 बरोबर x स्क्वेअर। या ठिकाणी बेसिक आहे मित्रांनो की जर समजा 64 इक्वल टू x स्क्वेअर असेल तर या स्क्वेअरला कट केल्यानंतर ह्याचं होते स्क्वेअर रूट, म्हणजे x बरोबर किती झाले 8 झाले, आन्सर 8 आला।
म्हणजे ऑप्शन क्रमांक 5 हे या ठिकाणी राईट आहे. चला थर्ड क्वेश्चन आपण घेऊ. बघा 8 बरोबर आहे. नेक्स्ट या ठिकाणी अंडररूट मध्ये 81 आहे, याला आपण अशा पद्धतीने 9 घेऊ शकतो प्लस 162 भागिले किती हे 18 बरोबर इथे किती घेणार 297 हे भागिले किती 33 प्लस एक्स स्क्वेअर. आता फास्ट आपण सॉल्व्ह करू शकतो. कसं सॉल्व्ह करणार, या ठिकाणी बघा कितीचा भाग जातो तो 9चा भाग जातो किंवा डायरेक्टली 18चा भाग आपण देऊ शकतो. या ठिकाणी 9 2 18 9 1 9 उरले किती 7 झाले किती 72 9 8 72 बे 1 बे 9 18 म्हणजे 9चा भाग केला किंवा 18 9 162 होत असते. ठीक आहे. इथे काय झाले 9 अधिक 9 बरोबर 9 अधिक 9 म्हणजे किती 18 18 बरोबर झालं. या ठिकाणी आपण विभाजितीची कसोटी वापरू शकतो कारण की या ठिकाणी 33 आणि 297 ला असं दिसून येतं की दोघांनाही 11 ने भाग जातो. 11 3 किती 33 11 2 22 उरले किती 7 झाले 77 11 7 77 म्हणजे 27 झाले. 3 1 3 3 9 27 म्हणजे 9 आले. आता या ठिकाणी बघा इकडे 18 दिले होते, इकडे 9 अधिक एक्स स्क्वेअर आहे 9 अधिक एक्स स्क्वेअर. आता मित्रांनो माहिती आहे का तुम्हाला हे जे 9 आहे प्लस आहे म्हणून इकडे मायनस होणार. मायनस केले जर समजा इथं मायनस केले तर हे होतात 18 वजा 9 म्हणजे 9. म्हणजे फायनली आपण कुठे आलो या ठिकाणी आलो कोणत्या इथे 9 आले 9 बरोबर एक्स स्क्वेअर. मित्रांनो या ठिकाणी सर्वात शेवटी असं बेसिक असतं की जर समजा एक्स स्क्वेअर कुठे येऊ द्या आन्सर तुमचं आलं अंडर स्क्वेअर मध्ये येत असते. या ठिकाणी बघा कट केला याला अंडररूट मध्ये टाकलं तर मग एक्स स्क्वेअर किती म्हणजे किती येते 3 येते. सो प्रॉपर आन्सर आलेला आहे या ठिकाणी 4th किती आलेला आहे 4. चेक करूया बघा राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन 5 गुणिले 25 वर्गमुळामध्ये 25 अधिक 300 वजा 100 बरोबर एक्स स्क्वेअर. मित्रांनो खूप इझी आहे हा क्वेश्चन. 5 गुणिले किती करणार हे तर तुम्हाला माहित असेल अंडररूट मध्ये 25 म्हणजे 5 होते प्लस 300 वजा 100 बरोबर एक्सचा स्क्वेअर. खूप इझी आहे. या ठिकाणी 5 5 किती झाले 25 25 अधिक 300 वजा 100 बरोबर एक्सचा स्क्वेअर. इथे किती होतात हे 325 वजा 100 बरोबर एक्सचा स्क्वेअर. 325 म्हणजे 225 बरोबर एक्सचा स्क्वेअर. याला कट केलं याला स्क्वेअर रूट मध्ये टाकलं तर आन्सर किती आलं तर 15 आले. सो देअरफॉर एक्स बरोबर 15 आन्सर आलेला आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करा, तुम्ही सोडून बघा, देन माझं कॅल्क्युलेशन सुद्धा बघा. तुमचा आला आन्सर माझे आन्सर मॅच करून बघा, दोघांचा राईटच येणार आहे. सो थर्ड ऑप्शन या ठिकाणी राईट येते. नेक्स्ट पाचवा प्रश्न. पाचव्या प्रश्नाच्या आधी तुम्हाला सांगू इच्छितो की टेट 2025 साठी आयबीपीएस पॅटर्ननुसार मी टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. तुम्ही जर इच्छुक असाल तर 25 मार्कची टेस्ट सिरीज तुम्हाला 2 दिवसासाठी व्हॅलिड राहणार आहे आणि अतिशय इम्पॉर्टंट आहे तुम्ही 200 मार्कची टेस्ट घेऊ शकता. येस ही आहे टेस्ट पेपर. आता पाचवा प्रश्न बघा एक्स स्क्वेअर प्लस 8 बरोबर 16चा स्क्वेअर प्लस 29चा स्क्वेअर. खूप इझी आहे मित्रांनो कारण की हा एक्स स्क्वेअर आपण घेतला प्लस 8 बरोबर 16चा स्क्वेअर आपल्या पाठच पाहिजे कारण की तो येतो 256 प्लस 29चा स्क्वेअर सुद्धा आपल्याला माहित पाहिजे तो 29चा स्क्वेअर येतो 841 झाला. आता या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस 8 बरोबर या दोघांची जर बेरीज केली तर 6 ने किती झाले 7 5 आणि 4 किती झाले 9 आणि 8 आणि 2 किती झाले 10 म्हणजेच 1097 आले. आता हा जो प्लस आहे तो इकडे मायनस होणार. मायनस केल्यानंतर इथं काय येतं बघा इथेच आपण याला करूया एक्स स्क्वेअर बरोबर आता 7तून 9 जात नाही म्हणून 17तून 9 गेले 8 राहिले. किती राहिले 8 राहिले. हा चावला एका ठिकाणी दिला 9तून 1 गेला तर 8 राहिले आणि या ठिकाणी येतं असं बघा तर 1088 या ठिकाणी आलेले आहे. 1088 म्हणजे नेमके काय होते ते आपण बघूया. आता या ठिकाणी स्क्वेअरचं काय झालं इथं स्क्वेअर रूट झालं मित्रांनो म्हणजे 1088 नेमकं काय ते. आता याच्याला स्क्वेअर रूट सुद्धा तुम्हाला काढता आलं पाहिजे आणि मी बऱ्याचदा तुम्हाला शिकवलेलं आहे की 1088चं स्क्वेअर रूट काढत असताना याला कट करायचं 8ला कट करायचं एक स्थानचा अंक आपण टार्गेट करायचा. त्याच्यासाठी काय 2 अंक येते ते लक्षात घ्यायचे 2 किंवा बघा सॉरी 8 असेल 1088 सो सॉरी या ठिकाणी थोडीशी मिस्टेक मला दिसून येतं मायनस 8 पाहिजे होती इथं -8. सो या ठिकाणी 1088चा स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून आपण अलर्ट झालो की पुन्हा आपण लिहून घेऊ इथं 256 अधिक या ठिकाणी 841 इथं आले 7 9 1097 आहे. हे वजा 8 आहे. 8 जर केले तर 17तून 8 गेले 17तून 8 गेले तर 9 राहतात 9 इथं आले हा चला 1 ओके 9तून 1 गेला 8 राहिले इथे 0 ने 1089 आलेले आहे. एक्स स्क्वेअर आता येणार आहे
एक्स स्क्वेअर बरोबर 1089 स्क्वेअर जर केलं तर हे स्क्वेअर रूट मध्ये जाते आणि 1089 स्क्वेअर रूट किती येते तर इथे बघा इथे 9 आहे म्हणजे निश्चितचपणे 33 यायला पाहिजे 33 कारण की 3 3 9 असं येते म्हणून तरी सुद्धा आपण प्रत्यक्षरित्या काढून बघूया या ठिकाणी 9 असेल तर 3 किंवा 7 आपण घेत असतो मग हे दोन अंक कट करतो नंतर हे जे 10 संख्या आहे दोन वर्ग संख्येच्या मध्ये बसवतो म्हणजे या ठिकाणी 3 चा वर्ग किती 9 आणि 4 चा वर्ग किती 16 हे 3 आपण इथे लिहितो आणि हेच 3 आपण इथे लिहितो जो जवळ असेल 9 पासून 10 जवळ आहे म्हणून इकडचा राईट तर इकडचा राईट म्हणजे 33 आपल्याला आन्सर आलेला आहे तसं तुम्ही 33 चा स्क्वेअर करून बघा तर तुम्हाला 1089 तुम्हाला दिसून येणार सो 33 आपल्याला आन्सर आलेला आहे नेक्स्ट 6वा प्रश्न घ्या 14 चा स्क्वेअर अधिक 14 चा स्क्वेअर तुमच्या पाठ पाहिजे किती येतो 14 चा स्क्वेअर 196 येतो प्लस लक्षात घ्या प्लस 179 प्लस हे किती झाले तर 25 बरोबर x चा स्क्वेअर या ठिकाणी आपण बेरीज करूया तिघांची एकत्रित बेरीज केली तर उत्तमच 5 आणि 9 14 14 आणि 6 किती झाले 20 इथं 2 2 4 7 आणि 4 11 11 आणि 9 झाले 20 हाचे आले 2 2 आणि 1 3 आणि 1 किती 4 म्हणजे 400 बरोबर x चा स्क्वेअर याला कट केला तर याला चला स्क्वेअर रूट काढला तर हे आले 20 हे प्रॉपर आन्सर आहे जे की ऑप्शन क्रमांक 5 मध्ये आहे सो फिफ्थ ऑप्शन इज द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन ओके बघा 20 आहे 7वा प्रश्न आहे मित्रांनो कोणत्याही संख्येच्या डोक्यावर जर हाफ असेल तर तो हाफ काढून याला स्क्वेअर रूटचे चिन्ह देऊ शकतो कारण की हाफची व्हॅल्यू येते स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर रूटची व्हॅल्यू येते हाफ एवढं तुम्ही पाठ करायचं आहे हे बेसिक आहे जर समजा ह्या संख्येच्या डोक्यावर हाफ आलेला आहे म्हणजे आपल्याला याला कट करायचं आणि हे स्क्वेअर रूट मध्ये टाकायचं याला सुद्धा कट करायचं स्क्वेअर रूट मध्ये टाकायचं याला सुद्धा कट करायचं स्क्वेअर रूट मध्ये टाकायचं याला सुद्धा कट करायचं स्क्वेअर रूट मध्ये टाकायचं खूप सोपं आहे आणि आपले स्क्वेअर रूट काढता आलं पाहिजे 961 चं स्क्वेअर रूट आपल्या पाठच असते जे की 31 आहे हे किती आहे 31 आहे वजा 400 चं स्क्वेअर रूट आपल्या पाठच आहे जे की 20 आहे इथे 20 घेतले वजा आता हे सुद्धा आपल्या स्क्वेअर रूट पाठच आहे हे 25 म्हटलं तर 5 घेत असतो हे 12 कसे आले की दोन क्रमांक संख्येचा गुणाकार हा आलेला आहे 3 गुणिले किती 4 म्हणजे हे 3 इथे 3 टाकले तर हे 35 झाले 35 आपण या ठिकाणी घेतले त्याच्यानंतर वजा ह्या 2 शून्यासाठी 1 शून्य आणि 16 चा स्क्वेअर रूट म्हणजे किती 4 इथे 40 आले बरोबर x चा स्क्वेअर मित्रांनो खूप इझी हा क्वेश्चन आहे 31 मधून 20 गेले 11 राहिले 11 वजा 35 वजा 40 11 वजा 35 म्हटलं तर 35 मधून 11 आपल्याला काढावं लागेल 35 मधून 11 जर केले तर हे येतात 24 हा परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागते म्हणून वजा 24 वजा 40 बरोबर x स्क्वेअर बरोबर x स्क्वेअर मित्रांनो वजा वजा किती झाले तर अधिक झाले वजा वजा अधिक झाले 40 आणि 24 म्हणजे 64 आले मात्र वजा 64 आपण त्याला म्हणणार इथं स्क्वेअर आता हा कट केला तर हे जाते अंडर रूट मध्ये वजा 64 जरी म्हटलं तरी त्याचा आन्सर काय येणार आहे तर सरळ 8 येणार आहे सो प्रॉपर आन्सर या ठिकाणी थर्ड आलेला आहे येस चला पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी पॉइंटचा बेरीज करावा लागेल कारण की ब्रॅकेट मध्ये पॉइंट 3.9 आणि 4.1 आहे या दोन्हीची बेरीज केली तर हे येतं 8 मल्टिपल बाय हे 2.5 आहे 2.5 लिहून घेतले प्लस 9 वजा 25 बरोबर x चा स्क्वेअर इजी आहे मित्रांनो 25 8 तुमच्या पाठास पाहिजे 25 8 200 होतात इथं मी 200 लिहून घेतले मात्र एका अंकानंतर पॉइंट आहे म्हणून इथं पॉइंट दिला म्हणजे 20 आले ते प्लस 9 वजा 25 बरोबर x चा स्क्वेअर 20 आणि 9 किती झाले 29 वजा 25 बरोबर x चा स्क्वेअर 29 आणि 25 किती झाले 29 वजा 25 म्हणजे 4 आले 4 बरोबर x चा स्क्वेअर हा कट केला तर हे स्क्वेअर रूट मध्ये जाते याला जर व्हॅल्युएशन दिला तर 2 येते म्हणजे x बरोबर 2 आलेला आहे ऑप्शन क्रमांक 3 हे राईट आहे मित्रांनो या ठिकाणी 9वा प्रश्न आपण घेऊ बघा थर्ड मध्ये 2 बरोबर आहे नेक्स्ट आता या ठिकाणी बघा हा मोठा ब्रॅकेट आहे त्याला आपण सर्वप्रथम सॉल्व्ह करून घेऊ 6.5 चा स्क्वेअर किती होते आता 6.5 चा स्क्वेअर ह्या 5 चा स्क्वेअर किती होते 25 याच्या समोर 7 लावले तर साइन साठी 42 म्हणजे 42 25 होते ठीक आहे आपण 42 25 म्हणजे 6.5 चा स्क्वेअर म्हणजे 42 25 घेतले मात्र एका अंकानंतर पॉइंट आहे तर आपल्याला इथं 2 अंकानंतर द्यायचा असतो स्क्वेअर काढताना मायनस आता 12 चा स्क्वेअर किती होते तुमच्या पाठच आहे 12 चा स्क्वेअर होते 144 एका अंकानंतर पॉइंट आहे इथं 2 अंकानंतर द्यायचा म्हणजेच हे झाले 1.44 या दोनची आपल्याला वजाबाकी जर केली इथे हा तर काय दिसून येते हे बघा 5तून 4 गेला 1 राहिला 2तून 4 जात नाही म्हणून 12तून 4 गेले 8 राहिले
पॉईंटच्या खाली पॉईंट, इथं हातचा, त्याच्यानंतर 2तून 2 गेले 0 राहिला आणि इथं 4 म्हणजे 40.81 या ठिकाणी वजाबाकी आली. आता बरोबर एक्सचा स्क्वेअर, हा जो एक्सचा स्क्वेअर आहे वजा 8.19 आलेला आहे. 8.19. मित्रांनो या ठिकाणी काय करायचं की हे जी वजाबाकी आहे तिकडे जाऊन प्लस होणार, म्हणजे प्लस म्हणजे मी डायरेक्टच त्याला 8.19 असं लिहून घेतो, बरोबर एक्स स्क्वेअर आपण त्याला म्हणूया. आता इथं झाले 0, हाचवाला 1, इथे 0, हाचवाला 1, इथं 9 आणि इथं 4, म्हणजेच एक्स स्क्वेअर बरोबर 49. देअरफॉर एक्स स्क्वेअर बरोबर 49 स्क्वेअर काढला तर हे स्क्वेअर रूट मध्ये गेलं तर म्हणजे एक्स बरोबर 7 आलेला आहे. प्रॉपर आन्सर आलेला ऑप्शन क्रमांक 5. या ठिकाणी 5 ऑप्शन हे राईट आहे. 9चं 5 म्हणजे 7 आलेला आहे. ठीक आहे, चला पुढे 10वा प्रश्न. आयबीपीएस पॅटर्न प्रमाणे 2025 साठी अतिशय हेल्पफुल अशा 25 मार्कच्या टेस्ट सिरीज सुरू आहे मित्रांनो. खूप सारे टेस्ट मी घेणार आहोत, तुम्ही त्या शेवटपर्यंत बघा. येस, चला पुढे. हे बघा 25 प्रश्न हे असे घेत आहोत आपण. येस, या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला हा ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करावा लागेल. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुणाकार करावा लागेल आणि तो गुणाकार अतिशय इम्पॉर्टंट असा आहे की साइन 48, 4 आले हातचे, साइन 2 12, 12 आणि 4 किती 16, हातचा 1 आला, 6 24 ने किती 25 म्हणजे हे 256.8 आले. झालं. 8 साठी 4, साइन 2 12 आणि 4 16, 1 6 24 ने 25. ठीक आहे, बरोबर आहे. गुणिले किती मग हे, गुणिले हे 5, गुणिले 5 जर केले तर किती दिसून येतं, 5 8 40, 4 5 कम 30 4 34 3, 5 5 25 ने 3 25 आणि 3 28, 2 5 2 10 2 किती 12. येस, बघूया पुन्हा. 5 8 40 4, 5 कम 30 4 34 3, 5 5 25 आणि 3 28, 2 5 2 10 2 12. ठीक आहे. इथे एका अंकानंतर पॉईंट आहे, इथे एका अंकानंतर झालं, म्हणजेच एवढ्या सॉल्व काय झालं तर 1284 झाले. सो आता 1284 भागिले 12 करावं लागेल. हां, 1284 भागिले किती 12, 12 1 12, 12 1 12, 12 7 84. दोघांना पेअरने भाग दिल्या कारणाने यामध्ये 0 टाकायचा म्हणजे 107 आले. 107 वजा 10चा स्क्वेअर म्हणजे 100 बरोबर एक्सचा स्क्वेअर. 107 वजा 100 म्हणजे झाले 7 बरोबर एक्सचा स्क्वेअर. हा स्क्वेअर काढल्यानंतर हे स्क्वेअर रूट मध्ये जाते आणि ऑप्शन मध्येच बरोबर डायरेक्टली सेकंड ऑप्शन मध्ये अंडर रूट मध्ये 7 दिलेले आहे. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस, चला पुढे नेक्स्ट. बरोबर आहे. 11वा प्रश्न आपण घेऊया. 40 गुणिले 64 भागिले 80 वजा बरोबर एक्स स्क्वेअर प्लस 7. खूप इजी आहे मित्रांनो. याला सर्वप्रथम आपण काय करून घ्यायचं, हा जो भागिले 80 आहे ना, याला असा भागिले 80 असा घेतला तरी चालते. आता या ठिकाणी बघा 40 1 40, आडवा भाग जातो, 40 2 80, बे 1 बे 32 6 आणि बे 2 4, 32 आले. हे 32 बरोबर एक्स स्क्वेअर प्लस 7. हा जो प्लस 7 आहे इकडे मायनस होणार आहे. मायनस जर केले तर हे झाले 25, म्हणजे 25 बरोबर एक्स स्क्वेअर. हे जर केले तर या ठिकाणी बरोबर येतं 5, एक्स बरोबर 5 आले. 25चं स्क्वेअर रूट म्हणजे 5च आलं ना. सो फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. चेक करूया, राईट आहे आन्सर. 12वा प्रश्न बघा. 12व्या प्रश्नामध्ये थोडंसं अप्रोक्सिमेट व्हॅल्यू घ्यावं लागतं आपल्याला, कारण की इथे खूप मोठी व्हॅल्यू दिलेली आहे, इथे सुद्धा खूप मोठी व्हॅल्यू दिलेली आहे. इथं 12.11 म्हटलं तर आपण 12चा स्क्वेअर करू प्लस एक्स स्क्वेअर बरोबर 732 या ठिकाणी घेऊ. 732. आता 12चा स्क्वेअर म्हणजे किती होते तर 144 होते, प्लस एक्स स्क्वेअर बरोबर 732. आता हे जे प्लस 144 आहे इकडे मायनस 144 आपल्याला करावं लागेल. सो एक्स स्क्वेअर बरोबर 12तून 4 गेले 8 राहिले, हातचवाला 1, 13तून 5 गेले 8 राहिले, हातचवाला 1. ओके. आणि या ठिकाणी 7तून 2 गेले तर या ठिकाणी 5 राहिले, 588 येते. आता एक्स स्क्वेअर जो आहे स्क्वेअरचे इथं स्क्वेअर रूट होते मित्रांनो. या ठिकाणी 588 च्या जवळपासची संख्या आपल्याला स्क्वेअर रूट म्हणून घ्यावी लागेल, तेव्हाच कुठं आपल्याला जवळपासचं आन्सर निघू शकतं. या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की 24चा वर्ग म्हणजे 576 येतं, 25चा वर्ग हे 625 येते आणि 26चा वर्ग हा 676 येते. याच्या जवळपास म्हटलं तर हा आहे, म्हणून याला जर आपण 576 प्लस समथिंग आपण म्हणूया. 576 प्लस म्हणजे याच्यातून समजा 76 जर वजा केले तर या ठिकाणी 2 1 12 कुरते. हां, 576 प्लस 12 म्हणजे 576 जर अंडररूट मध्ये टाकले तर ते किती येणार आहे 24 येणार आहे. म्हणून x बरोबर 24 आणि हे जे पॉइंट म्हणजे 12 जे आहे 12ला जर आपण केलं तर ते काही पॉइंट मध्ये जाईल, म्हणूनच या ठिकाणी 24.2 हे राईट आन्सर दिलेलं आहे.
असंच करा, मी जसं सांगितलं तसंच करा. एकदमच काही पॉईंटचा वर्ग करत बसू नका, इकडे पॉईंट हे ते करत बसू नका. जवळपासची संख्या घ्यायची असते, म्हणून 24.2 त्याचा प्रॉपर आन्सर दिसून येते आपल्याला. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन. आता या ठिकाणी एक्स स्क्वेअर देण्यात आलेला आहे प्लस 65चा स्क्वेअर किती होते, साइन साठी याच्या समोरचा अंक घ्यायचा, गुणाकार करायचा, साइन साठी 42 घ्यायचे आणि 5 साठी 25 घ्यायचे. झालं, एवढं झालं बरोबर. 160चा स्क्वेअर किती होणार आहे, ह्या शून्यासाठी 2 शून्य घ्यायचे, 16चा स्क्वेअर 256 होते. सो 256 डबल झिरो मायनस 90चा स्क्वेअर किती होते, तर 9 किती 81, 81 डबल झिरो झाले वजा 7191 झालेला आहे. खूप सोपा आहे क्वेश्चन. या ठिकाणी वजाबाकी आपण जर केली तर हे 2 शून्य 2 शून्य तर 2 शून्य लिहून टाकले. 6तून 1 गेला 5 राहिले, 15तून 8 गेले 7 राहिले, हातवाला 1 दिला तर 17,500 आले. या ठिकाणी 17,500 वजा 7,191. शून्यातून 1 गेला 9 राहिले, हातवाला 1, 10तून 10 गेले 0 राहिला, हातवाला 1, 5तून 2 गेले 3 राहिले, 7तून 7 गेले 0 राहिला आणि इथे 1 राहिला, म्हणजे 10,309 आले. आता या ठिकाणी बघा, एक्स स्क्वेअर प्लस 4,225 बरोबर 10,309 आले मित्रांनो. या ठिकाणी हा जो प्लस आहे इकडे जाऊन मायनस होणार, म्हणजे 4,225 आपण डायरेक्टली या ठिकाणी मायनस करूया. या ठिकाणी 9तून 5 गेले 4 राहिले, इथं 8 राहतात, हातवाले इथं 0 राहते, इथे 6 राहते, म्हणजे 6,084 आले. आता ॲटला स्टेप्सवर कुठे आलो आपण, की ह्या स्टेप्सवर आलो की एक्स स्क्वेअर बरोबर 6,084. आता हा जर कट केला तर हे स्क्वेअर रूट मध्ये जाते आणि 6,084चा आपल्याला स्क्वेअर रूट काढावं लागते. आणि ते कसं काढायचं तेही तुम्हाला सांगतो की 6,084चं जर स्क्वेअर रूट तुम्हाला म्हणजे वर्गमूळ काढायचं असेल तर एकक स्थानचा अंक टार्गेट करायचा, त्याला 2 किंवा 8 द्यायचे, म्हणजे 4 साठी 2 किंवा 8 द्यायचे. आता 2 अंक कट करायचे. ही 60 ही संख्या कोणत्या 2 वर्ग संख्येच्या मध्ये बसते ते बघायचं. या ठिकाणी 7चा स्क्वेअर 49 आणि 8चा स्क्वेअर किती आले 64, याच्यामध्ये बसते म्हणून 7 इथे आणि 7 इथे 78. आता 60 पासून 64 अगदी जवळ आहे म्हणून इकडचा राईट, म्हणून इकडचा राईट, म्हणून 78 येते. 6,084चं स्क्वेअर रूट मित्रांनो काय येते तर 78 येते. सो प्रॉपर आन्सर या ठिकाणी 5th आहे. काय आहे प्रॉपर आन्सर या ठिकाणी 5th आहे. येस, राईट आहे. 14वा प्रश्न बघा, 4,489चं तुम्ही जर स्क्वेअर रूट काढू शकले तरच हा प्रश्न तुमच्याकडून निघतोय, नाहीतर तुमच्याकडून हा पॉसिबलच नाही फाइंड आउट करणं. आता 9 साठी आपण काय घेत असतो, 3 किंवा 7 घेतो, 3 किंवा 7. हे आपण असे कट केले. 44 ही संख्या 2 वर्ग संख्येच्या मध्ये आपण बसवतो, म्हणजे 6चा वर्ग 36 आणि 7चा वर्ग 49, म्हणजे 36 44 49 असं ते सलगतेने आलेलं आहे. हा 6 इथे लिहितो, हा 6 इथे लिहितो. कोणता जवळ आहे, 44 पासून ते 49 जवळ आहे म्हणून इकडचा राईट, म्हणून इकडचा राईट, म्हणून हे झाले 67. 67 प्लस आता 71चा स्क्वेअर कसा काढतो आपण, तर या ठिकाणी तुम्हाला काढून दाखवतो की या ठिकाणी 7चा स्क्वेअर 49, 1चा स्क्वेअर 01, याची दुप्पट 7 दूनी 14, इथे आपण 14 टाकले, 1405, 5,041 आले. सो 71चा 5,041 आपण लिहून घेतला, मायनस एक्स स्क्वेअर बरोबर 2,707. या दोघांची आपण ज्यावेळेस बेरीज करतो तर 7 आणि 1 किती 8, 6 आणि 4 किती 10, हातवाला 1 आणि 5,108 आले. 5,108 वजा एक्स स्क्वेअर बरोबर 2,707. या ठिकाणी एक बेसिक कोणतं आहे ते तुम्हाला नेहमीच सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो, की हा इथे टाका आणि एक्स स्क्वेअर बाहेर टाका, म्हणजेच 5,000 इथे लिहितो, 5,108 वजा 2,707 बरोबर एक्स स्क्वेअर असं तुम्ही करू शकता रिप्लेसमेंट. या ठिकाणी 8तून 7 गेले 1 राहिला, इथे 0 राहतो, इथे 11तून 7 गेले 4 राहिले, बरोबर ना, 11तून 7 गेले 4 राहिले, इथे हातचा 1 गेला तर 5तून 3 गेले 2 राहिले. 2,401 बरोबर एक्सचा स्क्वेअर. हा स्क्वेअर काढला तर याचा स्क्वेअर रूट होते आणि 2,401चा स्क्वेअर रूट किती निघते ते आपण आता बघूया. 2,401 चा स्क्वेअर रूट एक साठी काय लिहित असतो आपण, तर 1 साठी 1 किंवा 9 लिहितो, बरोबर. आता याला 2 कट झाले तर या ठिकाणी बघा 4चा स्क्वेअर किती 16 आणि 5चा स्क्वेअर किती 25. हे 4 इथे टाकले, हे 4 इथे टाकले, 24 पासून 25 अगदी जवळ आहे म्हणून इकडचा राईट, म्हणून इकडचा राईट, म्हणून प्रॉपर आन्सर या ठिकाणी आलेला आहे 4th 49. 49चा स्क्वेअर किती होतो तर सरळ सरळ या ठिकाणी 49चा स्क्वेअर तुम्हाला 2401 दाखवण्यातच आलेला आहे. ओके, 2401. ठीक आहे, 49 राईट आन्सर आलेलाच असेल. आलं बघा. 15वा प्रश्न बघा,
या ठिकाणी हा खूप सोपा प्रश्न आहे, परंतु हा कोणत्या स्ट्रॅटेजीमध्ये येतो? एक्स स्क्वेअरच्या स्ट्रॅटेजीमध्ये येतो. याचा तिरपा गुणाकार केला तर एक्स स्क्वेअर झाला, इथं याला आपण एक्स म्हटलं, याला आपण एक्स म्हटलं तर झाला एक्स स्क्वेअर, बरोबर. आता याचा गुणाकार केला तर 324 गुणिले 529. आता खूप इझी आहे मित्रांनो, खूपच इझी. हा स्क्वेअर काढायचा, ह्या दोघांना स्क्वेअर रूट मध्ये टाकून द्यायचं. आता आपण सॉल्व्ह करूया. एक्स बरोबर 324चं स्क्वेअर रूट म्हणजे होते 18. 18 आपण लिहून टाकले गुणिले. आता हे जे 529 आहे तर याचं स्क्वेअर रूट किती होते? तर या ठिकाणी होते 23. आता एक्स बरोबर किती आले? डायरेक्टच 18 3 किती? 54. हाचे आले 5. 18 2 36. 36 आणि 5 होतात 41. म्हणजे प्रॉपर आन्सर आपल्याला आलेला आहे 414. फोर्थ ऑप्शन या ठिकाणी मित्रांनो राईटच आहे. यस, चला चेक करूया. यस, राईट आहे. 16वा प्रश्न बघा. 16वा प्रश्न, 38चा स्क्वेअर तुमच्या पाठ पाहिजे आणि तो नाही आला तर अशा पद्धतीने काढा. 38, 3चा वर्ग 0 9 लिहायचा, 8चा वर्ग 64 लिहायचा, याची दुप्पट करायची, 8 2 16, 16 3 48 असा क्रॉस देऊन प्लस करायचा. झाला 4 6 8 किती? 14. हा चौला 1, 10 4 14, हा चौला 1 म्हणजे 1444. हा झाला 38चा स्क्वेअर. प्लस आता 63चा सुद्धा तसाच आपण काढायचा. 6चा वर्ग किती? 36. 3चा वर्ग 9 न लिहिता 0 9 लिहायचा, 3ची दुप्पट 6, 6 6 किती? 36. इथे क्रॉस करून 36 टाकायचे. 9 6 9 3, 3969 हा 63चा स्क्वेअर झाला. आता खूपच इझी आहे. आता आपण काय करायचं? एवढ्या भागामध्ये आपण सॉल्व्ह करत असताना 1444 अधिक 3969 बरोबर एक्सचा स्क्वेअर बरोबर नाही, बरोबर नाही, अधिक एक्सचा स्क्वेअर बरोबर 6089. मित्रांनो ह्या दोघांची आपण बेरीज करून घेऊ. कशी बेरीज होणार आहे? 9 4 किती? 13. हा चौला 1, 6 4 10 किती? 11. हा चौला 1, 10 4 किती? 14. हा चौला 1, या ठिकाणी किती येते? 5. 5413 आले. 5413 अधिक एक्स स्क्वेअर बरोबर 6089. आता या ठिकाणी जो अधिक आहे तो वजाबाकी होणार, म्हणजेच 5413 हे झाली वजाबाकी. तर या ठिकाणी काय दिसून येतं? तर 9तून 3 गेले 6 राहिले, हा चौला 1 या ठिकाणी झाला. ओके, यस. 9 किती आले ते? 4 5 9 4 13 बरोबर. आता या ठिकाणी 6091. 9तून 3 गेले, सॉरी या ठिकाणी 9तून हातचा 1 जाणार नाही, 9तून 3 गेले 6 राहिले, 8तून 1 गेला 7 राहिला, या ठिकाणी 10तून 4 गेले 6 राहिले, इथं हातचा दिला तर मग 0 राहिले. म्हणजे या ठिकाणी फायनली कुठे आलो आपण? एक्सचा स्क्वेअर बरोबर 676. तुम्हाला बेसिक तर या ठिकाणी नेहमीच माहित आहे की याला कट केला की हा स्क्वेअर रूट मध्ये जातो, म्हणजे 676चा स्क्वेअर रूट मित्रांनो तुमच्या पाठ पाहिजे, जे की 26 येते. म्हणून एक्स बरोबर किती आले? 26. 26 फर्स्ट ऑप्शन मध्ये आहे, म्हणून राईट आन्सर आहे फर्स्ट 26. चला नेक्स्ट, बरोबर आहे, राईट. 17वा प्रश्न. आपल्याला आता 25 प्रश्न घ्यायचे आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने एकदम शॉर्टकट मध्ये ते प्रश्न तुम्हाला मी समजून सांगत आहो. 45चा स्क्वेअर किती होते मित्रांनो? तुम्हाला माहितच आहे. 5चा स्क्वेअर 25, 4च्या पुढचा 5 म्हणजे याचा गुणाकार केला तर 20 25 येते. झाला. प्लस 21चा स्क्वेअर तुमच्या पाठच असला पाहिजे, जो की 441 येते. 441 बरोबर एक्स स्क्वेअर प्लस हे झाले 257. काय प्रॉपर आन्सर येणार बघा. या ठिकाणी 5 ने किती? 6, 4 2 किती? 6, इथे 4 आणि इथे 2, 2466 या ठिकाणी आले. बरोबर एक्सचा स्क्वेअर प्लस 257. हे जे प्लस आहे इकडे मायनस करावं लागेल, तेव्हा एक्स स्क्वेअरचं व्हॅल्यू निघेल. सो 257 बरोबर. इथं 257 आहे, इथं 257 आहे. या ठिकाणी 9 आणि 7 किती झाले? 16 झाले. हातचा एक या ठिकाणी दिला, 7तून 6 गेले 0 राहिले, 4तून 2 गेले 2 राहिले, इथं 2 म्हणजेच एक्स स्क्वेअर. मित्रांनो या ठिकाणी 2209 बरोबर एक्स स्क्वेअर आहे. या ठिकाणी स्क्वेअरचं काय होणार आहे? स्क्वेअर रूट होणार. 2209 चा स्क्वेअर रूट आपल्याला काढता आला पाहिजे. 9 साठी 3 किंवा 7 हे 2 कट केले तर या ठिकाणी 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग किती? 25. हे 4 इथे लिहिले, हे 4 इथे लिहिले. जवळचा शॉर्टकट हा आहे, म्हणून इकडचा राईट इकडचा राईट म्हणजे 47 आन्सर या ठिकाणी आलेला आहे. फोर्थ ऑप्शन हे राईट आहे मित्रांनो या ठिकाणी. चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन. 18वा प्रश्न बघा. हा अतिशय सोपा प्रश्न आहे, मात्र तुम्हाला बघितल्याबरोबर खूपच असं कॉम्प्लिकेटेड वाटतो की 6चा घन. 6चा हा असा प्रश्न आहे. आधी प्रश्न लिहून घेतो, तो एकदम फेंट दिसत आहे म्हणून. असा हा प्रश्न आहे.
काय आन्सर येणार मित्रांनो? तुम्हाला माहित आहे का की सर्वप्रथम हा एवढा भाग करावा लागत असतो, म्हणून आपण याला कसं करणार 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे 3 हा 4 वेळेस आला म्हणून 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 भागिले 9 गुणिले 9 गुणिले 9 कारण की 9च्या डोक्यावर 3 आहे म्हणून. आता इकडे गुणिले हा जो 6च्या डोक्यावर 3 आहे म्हणजे 6 गुणिले 6 गुणिले 6 आणि प्लस x स्क्वेअर बरोबर 7चा वर्ग 49 होते. तो डायरेक्टली लिहिला तरी चालते. 7चा वर्ग किती 49 झाला. आता याचा भाग आपण देऊ शकतो 3 1 3 3 3 9 कॅन्सल 3 3 झाला. 3 1 3 3 3 9 3 3 कॅन्सल. ओके या ठिकाणी काय आला 1/9 आला. काय झाला 1/9 झाला. आता 6 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 1/9 प्लस x स्क्वेअर बरोबर 49. या ठिकाणी सुद्धा भाग जातो आडवा. या ठिकाणी 3 2 किती 6 3 3 किती 9 3 1 3 3 2 6 म्हणजे 6 2 12 12 2 24 24 अधिक x स्क्वेअर. या स्टेप्सवर आलो आपण ॲट लास्ट. x स्क्वेअर बरोबर 49 ही झाली शेवटची स्टेप्स. आता हा जो प्लस 24 आहे इकडे -24 होणार. -24 झाल्याबरोबर 9तून 4 गेले 5 राहिले. हातचा वाला 1 या ठिकाणी किती नाही सॉरी हातचा काही 1 नाही इथं 2चे 2च राहील म्हणजे इथं 25. आता फायनली स्टेप्स कुठे आहे x स्क्वेअर बरोबर 25. आता हे येणार आहे 5 x बरोबर 5. सो थर्ड ऑप्शन या ठिकाणी मित्रांनो राईट आलेला आहे. 18 प्रश्न आपण योग्यरित्या सॉल्व्ह केलेला आहे. 19वा प्रश्न बघा बघा 5. 19वा प्रश्न या अंडर रूट मध्ये महत्वाचा हा प्रश्न आहे. सर्वच्या सर्व अंडर रूट मध्ये व्हॅल्यू आहे आणि बाहेर x स्क्वेअर आहे. 13चा वर्ग किती होते तर 169 होते सर्वांनाच माहित आहे. प्लस 168 भागिले किती 24 वजा 3चा घन किती होते तर 27 होते प्लस 107. हे सगळं स्क्वेअर रूट मध्ये आहे म्हणून आपण याला सॉल्व्ह करणे क्रमप्राप्त आहे. या ठिकाणी बघा 12 2 24 12 1 12 उरले किती 4 68 आहे. 12 चूक 48 झाला. बे 1 बे बे 7 14 म्हणजे हे झाले 7. एवढ्याचे किती झाले 7 झाला. आता 169 सगळं अंडर रूट मध्येच आहे हा प्लस 7 वजा 27 अधिक 109 बरोबर x चा स्क्वेअर. या ठिकाणी 169 प्लस 7 जे आलेले आहे तर या ठिकाणी येतं 176. बघा 100 किती 76 वजा 27 अधिक 109. आता वजा 27 म्हटलं तर 16तून 7 गेले 9 राहिले हातचा वाला 1 7तून 3 गेले 4 राहिले हातचा वाला हातचा केचा काय नाही 149 राहिले प्लस 109. आता या ठिकाणी बघा मित्रांनो बघा या ठिकाणी ओके येस 169 इथे आलेलं आहे स्क्वेअर रूट मध्ये. इथे 7 आले 169 अधिक 7 म्हणजेच या ठिकाणी किती 176. 176 इथं पुन्हा करावं लागेल आपल्याला. 176 वजा 27 3 3 9 9 3 27 अधिक 107 आहे 9 नाही हे 7 आहे म्हणून तो म्हटलं हे 7 आहे आणि हे 107. ठीक आहे. इथं थोडीशी मिस्टेक झालेली होती 109चं 107 करण्यात आलेलं होतं म्हणून थोडासा गोंधळ मला दिसून आला. या ठिकाणी बघा इथे उरतात 9 9 न 7 16 हातचा वाला 1 7तून 3 गेले 4 राहिले आणि इथे 1 म्हणजे 149 प्लस 107 म्हणजे हे दोघांची जर बेरीज केली तर 9 7 किती 16 हातचा वाला 1 या ठिकाणी 5 आणि हे 2 256. आता या ठिकाणी आपल्याला खरी कसोटी आहे. ती कसोटी कोणती ते लक्षात घ्या. हां इथे सॉल्व्ह करून देतो मी तुम्हाला. कसोटी कोणती आपली कसोटी म्हणजेच काय ओके इथे कशी कसोटी लागतं आपल्याला आपलं स्किल इथे डेव्हलप करावं लागते. म्हणजेच या ठिकाणी अंडर रूट मध्ये 256 बरोबर x चा स्क्वेअर आहे. इकडे x स्क्वेअर आहे. आता याला कट केल्यानंतर सॉरी याला जैसे तेच ठेवू x स्क्वेअर हे म्हणजे 16चा वर्ग 256 होते म्हणून x स्क्वेअर बरोबर 16. या ठिकाणी याला कट केल्यानंतर इथे किती येतं हे जाते अंडर रूट मध्ये म्हणजेच इथे येतं 4. x बरोबर मित्रा 4 येते. x बरोबर किती येते तर 4च येते या ठिकाणी. ओके सो फोर्थ ऑप्शन या ठिकाणी राईट आलेला आहे. 20वा प्रश्न बघा 4 आन्सर आला. 20वा प्रश्न आता 5.25 गुणिले 6 गुणिले
4. ठीक आहे, गुणाकार करून घेऊ. आता 6 पंचे किती 30, 3 आले आजच्या सायंदनी 12 आणि 3 किती 15, हातचा 1, 6 पंचे 30 आणि किती 31. 2 अंकानंतर पॉईंट आहे म्हणजे इथं 31.50 आपण घेतले, गुणिले किती 4. आता 4 शून्य किती 0, 4 पंचे किती 20, 2 आले आजचे 4 1 4 2 किती 6, 4 3 किती 12, 12,600 आले. मात्र 2 अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथं 126 झाले. म्हणजे एवढे ॲक्च्युअल झाले 126, किती 126. आता 126 भागिले हे किती 7 वजा 2 बरोबर x स्क्वेअर, एवढंच आपल्याला सॉल्व्ह करावं लागते. आता या ठिकाणी बघा 7 1 7, महत्वाचा प्रश्न आहे, खूपच महत्वाचा प्रश्न आहे. 7 1 7, 7 1 7, उरले किती 5, झाले किती 56, 7 8 56 म्हणजे 18 आले. 18 वजा 2 बरोबर x स्क्वेअर, 18 वजा 2 म्हणजेच किती तर 16, 16 बरोबर x स्क्वेअर. हा स्क्वेअर कट केला तर हे स्क्वेअर रूट मध्ये गेले म्हणजेच इथं आले 4. याचं सुद्धा आन्सर 4च आलं. फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी राईट आहे मित्रा, फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. 21वा प्रश्न बघा. यस, 21वा प्रश्न थोडासा मला कॉम्प्लिकेटेड दिसतोय, कारण की कुठेतरी आपल्याला ॲप्रोक्सिमेट व्हॅल्यू घ्यावंच लागणार आहे. या ठिकाणी बघा ॲप्रोक्सिमेट व्हॅल्यू घेऊन सुद्धा आपण त्या प्रश्नाच्या जवळ जाऊ शकतो. ठीक आहे, 21, यस 21. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा हा एक्स स्क्वेअर वजा एवढे ॲक्च्युअली आपण वजाबाकी करून घेऊ. कशी वजाबाकी, सॉरी हां ठीक आहे लिहून घेऊ. एक्स स्क्वेअर 18.75 वजा 11.25 बरोबर 9.09 हे डिवायडेड बाय 100 गुणिले 396 प्लस 295. बघा खतरनाक प्रश्न याच्यासाठी आहे म्हणतो मी की हे मायनस मायनस काय होते प्लस होते. मायनस मायनस प्लस झाल्यानंतर आपल्याला प्रत्यक्षरित्या इथं प्लस करावं लागेल. मायनस मायनस प्लस म्हणजे हे झाले 2 शून्य पॉईंट, इथं हातचा दिला 8 आणि 2 किती 10, हातचा एक या ठिकाणी दिला तर 2 आणि किती झाले 3, म्हणजे हे झाले 30. 18.75 अधिक 11.25 हे किती होणार आहे 29. 18 आणि 11 29 आणि हा 1 म्हणजे झाले 30. म्हणजेच आपण या ठिकाणी एक्स स्क्वेअर वजा 30 आपण लिहिणार, परंतु 30 कसे या दोघांची बेरीज केल्यानंतर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागते म्हणून वजा 30 घेतले. आता या ठिकाणी मित्रांनो 9.09 आहे ना, तर फक्त 9च घेऊ, इथं 9च घेऊ. सो काय ते बघा, या ठिकाणी 9 घेतल्यानंतर हे 2 पॉईंट कट केल्यावर इथे पॉईंट जातो आणि मग गुणाकार येतो 9 गुणिले 3.96. आता 9 गुणिले 3.96 म्हणजेच काय होते 4, म्हणजे 9 चूक 36 आपण घेऊ शकतो. या ठिकाणी एक्स स्क्वेअर वजा 30 बरोबर 9 चूक 36. इथं ॲप्रोक्सिमेट व्हॅल्यू घेतली, काय घेतली ॲप्रोक्सिमेट व्हॅल्यू घेतली. घ्या लागते कधी कधी, जरी त्यांनी दिलेलं नसेल की बाबा ॲप्रोक्सिमेट व्हॅल्यू अंदाजे मूल्य काढा, असं जरी त्यांनी दिलं नसेल तरी आपल्याला आपल्या सोयीसाठी कुठेतरी एखाद्या वेळेस ॲप्रोक्सिमेट व्हॅल्यू घ्यावी लागतं. घेतली आपण, मग 9 चूक किती झाले 36 प्लस किती आहे तर 295. आता बघा हे जे प्लस केले बरोबर ना, हे 36 प्लस 295, 6 5 किती रे तर 11, हातचा 1, 10 3 किती 13 आणि हे किती 2. आता हा जो मायनस आहे तर तिकडे किती होणार आहे तर प्लस होणार. ठीक आहे, एकदा बघूया आपण 9 चूक 36, ओके जास्त होणार. इथं आपण थोडंसं त्याला 9 चूक किती 36 प्लस 295, 295, 6 5 किती 11, हातचा 1, 10 3 किती 13, इथे येतं 331, सॉरी 331 आले. आता फायनल स्टेप्सवर आपण आलेला आहोत आणि ती स्टेप्स अशी आहे एक्स स्क्वेअर मायनस 30 बरोबर 331 आले. आता हा जो मायनस आहे 30 तर तो इकडे जाणार आहे प्लस 30 ला, म्हणजे 331 अधिक 30 म्हणजे 361 आले. एक्स स्क्वेअर बरोबर 361 म्हणून एक्स बरोबर अंडररूट मध्ये 361 आणि अंडररूट मध्ये 361 म्हणजे किती झाले 19. 19चा स्क्वेअर येतो 361 म्हणून प्रॉपर आन्सर येते या ठिकाणी 4th. 20वा प्रश्न आपण थोडंफार या ठिकाणी अप्रोक्सिमेट व्हॅल्यू घेतली आणि आन्सर 19 आणलेला आहे. बघा राईट आन्सर आहे. 22वा प्रश्न
22व्या प्रश्नाच्या आधी तुम्हाला सांगू इच्छितो की टेट 2025 साठी IBPS पॅटर्न प्रमाणे आपण 25-25 मार्कच्या टेस्ट घेत आहोत. त्याच्या मागचं कारण एकच आहे की तुमचा जो 200 मार्कचा पेपर होत आहे त्याच्यातल्या तुम्हाला डीपली कॉन्सेप्ट समजून आल्या पाहिजे, घटक समजून आले पाहिजे, उपघटक समजून आले पाहिजे, पॉईंट समजून आले पाहिजे, बेसिक समजून आले पाहिजे, तुमची स्पीड वाढली पाहिजे, तुमचा पेपर कव्हर झाला पाहिजे. ह्या गोष्टी याच्या माध्यमातून मी करून घेतो. 25 मार्कची टेस्ट तर तुम्ही सोडून बघा. ती टेस्ट सोडवल्यानंतर काय टाइम मॅनेजमेंट असते, आपल्याला कितपत येते, आपण किती पाण्यात आहोत हे आपल्याला समजते. जर तुम्हाला याच्यातल्या काही बेसिक येत नसेल तर जाणून घ्या. जर येत असेल तर तुमची स्पीड तुम्ही कव्हर करा. जर तुम्ही खूपच हुशार असाल तर तुम्ही स्पीड मेंटेन ठेवा, पेपर कव्हर करा. एवढीच फक्त रिक्वेस्ट आहे. स्पष्टीकरण परिपूर्ण देत आहोत. असे 25 प्रश्न आपण घेतलेले आहे. आता आपण अगदी शेवटच्या स्टेप्सवर आहोत. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की IBPS पॅटर्न प्रमाणे मी माझ्या क्लासतर्फे 200 मार्कची टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. ऑनलाईनला तुम्हाला 10 पेपर भेटतात. 10 पेपरचं शेड्यूल एकत्रितपणे टाकलं जाणार आहे आणि पहिल्या पेपरपासून तर 10व्या पेपरपर्यंत तुम्हाला सर्व पेपर मिळेल. मधोमध ह्या 25-25 मार्क्सच्या टेस्ट सुद्धा तुम्हाला मिळेल. त्या याच्यासोबत थोडेफार मी फ्री दिलेले आहे. ओके, सो आशा करतो की ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि टेस्ट सिरीज जॉईन करा. आता 22वा प्रश्न. आता 22वा प्रश्न तर अतिशय खतरनाक आहे. मग आपण काय करायचं या ठिकाणी बघा. या ठिकाणी थोडंसं आपण काय करूया, ॲप्रोक्सिमेट व्हॅल्यूनच जाऊ, कारण की इथं थोडंसं कॉम्प्लिकेट दिसतं. मी कधी कधी काय करत असतो की थोडंसं ॲप्रोक्सिमेट व्हॅल्यूनच जातो. या ठिकाणी 11चं आपण घेतले. 11 अधिक बघा, आपण पहिला ब्रॅकेट घेतला, थोडंसं शॉर्टकट करू. या ठिकाणी 101च घेऊ प्लस इथं 13.5 म्हणजे ते इथं 14 घेऊ. ॲप्रोक्सिमेट व्हॅल्यू. आता याची जर बेरीज केली तर 4 आणि 1 5 आणि 1 किती 6, 2 आणि हे 1 आणि 1 2 आणि हा 1 म्हणजे 124 आले. ह्या ब्रॅकेट आलेला 124. 124 हे भागिले. आता घनमुळामध्ये 64 म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4, 4 16 16 64 म्हणजे हे झाले 4 झालं. वजा वजा. आता वजामध्ये हा दुसरा ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट. आता तो ब्रॅकेट इथं मी घेतो, नंतर आपण त्याला अटॅचमेंट करून घेऊ. हाच एक थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रश्न आला. 17.65 म्हणजे 18 घेऊ प्लस 18.96 म्हणजेच होते 19. या दोहोंची जर आपण बेरीज केली तर 20 30 37 आले. 18 2 36 1 37. 37 इथे लिहून घेतले. डिवायडेड बाय हा भागिले 2चा स्क्वेअर म्हणजे 4 भागिले 4 आपण घेतले. झालं. आता बघा खतरनाकच प्रश्न आहे हा. बरोबर बरोबर एक्सचा स्क्वेअर प्लस या ठिकाणी मित्रांनो 8.379 आहे, म्हणजे इथं 8 घेतले, 8च घेता येणार आणि हे भागिले किती 4. येस. आता हा प्रश्न खऱ्या अर्थाने ॲप्रोक्सिमेट व्हॅल्यूमध्येच यायला पाहिजे होता, परंतु तो IBPS पॅटर्नचे जे मेमरी बेसचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये तो ॲप्रोक्सिमेटमध्ये नव्हता, तो असा सिम्प्लिफाईड होता. ठीक आहे. आता काय करणार आपण, तर याचा भाग आपण देऊया. 4 2 किती 8 2 आले. याचा सुद्धा भाग आपण देऊ. कसा देऊ, 4 1 4 4 3 किती 12 आणि 4 1 4 उरले किती 2. पॉईंट दिल्याबरोबर 2चे झाले 20 आणि 4 25 31.5 आले. या ठिकाणी सुद्धा आपण घेऊया. 4 1 4 4 9 36 9 चूक 36 आले ना. 9 चूक 36 उरला 1, नंतर 10 उरतात. 4 2 8 येतात. 4 2 8 येतात, समजा 8 आले. आता आपण कोणत्या स्टेप्सवर आलो हे बघा. 31.5 म्हणजे आपण 32 घेऊ वजा हे 9.2 म्हणजे 9 घेऊ बरोबर एक्स स्क्वेअर प्लस हे किती 2 झाले. आता 32 मधून 9 गेले किती उरतात, तर मला या ठिकाणी 12 मधून 9 गेले. येस. तर 3 दिसून येऊ राहिले म्हणजे इथं 23. 32 मधून 9 गेले 23. 23 बरोबर एक्स स्क्वेअर प्लस 2. हा प्लस 2चं काय होणार, इकडे मायनस होणार. मायनस केले तिथे किती आले 21. 21 बरोबर एक्स स्क्वेअर. आता बघा 21 22च्या जवळपास ते आले. आता शेवटच्या स्टेप्सवर कुठे आलो आपण, 21 बरोबर एक्स स्क्वेअर. हा स्क्वेअर काढला त्याचा स्क्वेअर रूट आहे का नाही. आता मला सांगा 21चं स्क्वेअर रूट किती निघणार. मोस्टली 4 आणि 5च्या मध्ये असेल की नाही ते. 4 किंवा 5च्या मध्ये असेल, कारण 4चा वर्ग होतो 16 आणि 5चा वर्ग होतो 25. त्याच्यामध्ये 21 आले की नाही. म्हणजेच काय 4ही नाही आणि 5ही नाही त्याच्यामध्ये, म्हणजे 4 आणि 5च्या मध्ये कोणता आलेला आहे, तर एकच ऑप्शन आलेला आहे म्हणजे ते 4.5. सो प्रॉपर आन्सर आला आपल्याला 4.5. तुम्ही काय करायचं आहे,
याला 11 घ्यायचे, याला 101 घ्यायचे, याला 14 करायचे. सगळ्यांची बेरीज केली तर या ठिकाणी बेरीज आली 124. त्याच्यानंतर हे वय 4, 124 भागिले 4 केलं तर 31.5 आले. 31.5 म्हणजेच आपण 32 घेतले. तसंच सेम टू सेम आपण इकडे केलं. 17 न घेता 18 घेतले आणि 18 न घेता 19 घेतले. आता ते झाले 37 भागिले 4 केले तर ते डायरेक्टली 36 37च घेऊ शकतो. या ठिकाणी 4 9 36 म्हणजे 9 आले. 32 वजा 9 म्हणजेच 23. 23 मधून हे 2 गेले कारण की इकडे 8 भागिले 4 म्हणजे 2. 2 वजा केले तर 21 आले. 21 बरोबर एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर बरोबर अंडररूट मध्ये 21. अंडररूट मध्ये 21 म्हणजेच 4 आणि 5च्या दरम्यान. सो या ठिकाणी 4.5 आन्सर यायला पाहिजे आणि ते आहेच. 23वा प्रश्न. हा प्रश्न अतिशय सोपा आहे. विदिन सम सेकंड मध्ये तुम्ही त्याला काढू शकता. कसं काढणार की एक्स स्क्वेअर प्लस 2c भागिले हे किती झाले तर 8 वजा 6चा स्क्वेअर किती 36 गुणिले 7 बरोबर 18 अधिक 121 म्हणजे किती 11. अंडररूट मध्ये 64 म्हणजे 8 आणि 121 म्हणजेच 11 झालं. आपला आन्सरच आला आता या ठिकाणी. आता काय करणार याचा आपल्याला भाग द्यावा लागेल एवढा. त्याच्यानंतर हा गुणाकार करावा लागेल. नंतर ही बेरीज करावी लागेल. करूया ना आपण. एक्स स्क्वेअर प्लस हे किती आहे 8 1 8 8 2 16 उरले किती 4 झाले किती 40 तर 8 45 म्हणजे हे होय 25 8 200 म्हणजे 25 घेतले. वजा या ठिकाणी बघा 7 सकम 42 4 आले आजचे 7 तरी 21 21 ने 4 किती झाले 25 म्हणजे 36 हे ना 36 गुणिले 7 म्हणजे 252 झाले. बरोबर बरोबर हे 18 आणि 11 म्हणजेच हे झाले 29. आता मित्रांनो या ठिकाणी बघा याची आले आपल्याला काय करावं लागेल एक्स स्क्वेअर प्लस 25 वजा 252 बरोबर 29. आपण काही पण करू शकतो. आपण हे जे मायनस आहे ते इकडे प्लस करू प्लस 252 आणि हे जे प्लस आहे हे इकडे मायनस करू असे करू शकतो. म्हणजेच आपण इथं प्लस केल्यानंतर 9 2 किती 11 हातचा वाला 1 6 2 किती 8 म्हणजे 281 झाले. मायनस 25 281 मधून जर 25 आपण काढले तर या ठिकाणी उरते 6 हातचा वाला 1 या ठिकाणी येते 5 आणि या ठिकाणी येते 2. म्हणजेच आपण फायनली स्टेप्सवर आलो आणि आपल्याला आन्सर पण येते एक्स स्क्वेअर बरोबर बघा आपण कुठे आलो एक्स स्क्वेअर बरोबर 256 डायरेक्टच आलो. एक्स स्क्वेअर बरोबर 256 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट मध्ये होते आणि 256चं स्क्वेअर रूट किती निघते तर 16. सो एक्स बरोबर किती आले 16. प्रॉपर आन्सर आहे आपल्याला 16. 4th नंबरचा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी राईट सापडलेला आहे. नेक्स्ट सेकंड लास्ट क्वेश्चन. आता या ठिकाणी बघा 299 भागिले हे किती होय 169 म्हणजे पाठच पाहिजे ना पाठच पाहिजे. 13चा वर्ग 169 आणि 14चा वर्ग 196. सो इथे आले 13 गुणिले किती 11 वजा हे 361 अंडररूट मध्ये पाठच पाहिजे मित्रा पाठच. माझ्यावर सगळे व्हिडिओ तुम्ही बघा. व्हिडिओ बघता बघताच तुमच्याला सगळे पाठवून जाणार. स्क्वेअर पाठवणार स्क्वेअर रूट पाठवणार स्क्वेअर कसा काढायचा स्क्वेअर रूट कसं काढायचं घन कसं काढायचा घनमूळ कसं काढायचं हे सगळं मी त्या ठिकाणी शिकवत असतो. या ठिकाणी 361 आहे. 361 म्हणजे किती तर 19 बरोबर एक्सचा स्क्वेअर प्लस 38. या ठिकाणी बघा आता इथे आपल्याला याच्याला भाग द्यावा लागेल. 13 1 13 13 2 किती 26 26 19 मधून 26 गेले उरले किती 3. सो या ठिकाणी 13 3 39 म्हणजे 23 आले. झाले की नाही. 23 गुणिले 11 वजा 19 बरोबर एक्स स्क्वेअर प्लस 38 असं आपण आलो. आता याचा गुणाकार करावा लागेल. 11 3 किती 33 3 हातचे आले 11 2 22 22 ने 3 किती 25 25 वजा 19 वजा किती 19 हा बरोबर बरोबर एक्स स्क्वेअर प्लस 38. याच्यावर जर वजाबाकी केली तर 13तून 9 गेले 4 राहतात मित्रांनो 4 हातचा एक या ठिकाणी दिला 5तून 2 गेले 3 राहिले आणि या ठिकाणी 234 बरोबर एक्स स्क्वेअर प्लस 38. हा जो प्लस 38 आहे इकडे मायनस 38 होणार. म्हणजेच आपण या ठिकाणी मायनस जर 38 केले तर एक्स स्क्वेअर बरोबर काय होतात ते बघा 8 आणि 6 किती 14 हातचा वाला 1 9 1 10 किती 13 196 वाले. आता या ठिकाणी फायनली स्टेप्स मध्ये कुठे आलो आपण 196 बरोबर एक्स स्क्वेअर हा स्क्वेअर काढला तर हा स्क्वेअर रूट मध्ये गेला आणि तुम्हाला माहितच आहे एक्स बरोबर 196 स्क्वेअर रूट मध्ये असेल तर 14 येतात. सो एक्स बरोबर 14 आलेले आहे. या ठिकाणी 4th ऑप्शन राईट येते म्हणजे राईटच येते. येस सो राईट आन्सर आला. 24वा प्रश्न आपण योग्यरित्या सॉल्व्ह केला. देर इज अ लास्ट क्वेश्चन ऑफ दिस टेस्ट. या टेस्टचा शेवटचा प्रश्न हा आहे आणि अगदी सोपा आहे आणि अगदी लगेच आपण त्याचा आन्सर पण काढणार आहोत. कसं काढायचं बघा. या ठिकाणी हे बघा तर 94.5
गुणिले 512 भागिले भागिले डायरेक्ट असं लिहितो मी। आता हे काय याच्यावर बरोबर लक्ष द्या, काय आहे तर 343चं घनमूळ आहे। 343चं घनमूळ म्हणजेच 7 येते। आणि मित्रांनो तुमच्याला पाठच पाहिजे, खरंच सांगतो पाठच पाहिजे की किमान 15च्या घनापर्यंत तुम्ही पाठ करा। 15चा घन जर तुम्हाला येत असेल तर घनमूळ सुद्धा येईल ना। 7चा घन मी पाठ केला तर 343 होता, 343चं घनमूळ 7 आलं। ओके, आता नंतर पुन्हा डिवायडेड बाय हे किती 6.4 बरोबर x² प्लस 56। आता काय करूया, याला काय करू, जवळपास अप्रोक्सिमेट व्हॅल्यूनं काढता येते का ते बघूया। अप्रोक्सिमेट व्हॅल्यूनं काढता येईल आपल्याला। येस, आपण काय करू, याला आपण 95 करू का, नाही थांबून जाऊ, आपण थोडंसं थांबूया, त्याच्या जवळपास म्हटलं तरी आन्सर आपल्याला निघते। आता भाग देऊ, 7 × 7, 7 7 49, उरले किती 2, झाले किती 22 आणि 7 × 3 21, उरतो 1, परंतु आपण 73 घ्यायची इथं 73 आणि इथं काय करायचे 94.5 ची आपण 95 करू। 95 गुणिले 73 हां भागिले हे किती होय 6 6.4 म्हणजे 6 म्हणू 6 बरोबर x² प्लस 56। इथे सुद्धा आपण काय लावलेलं आहे तर अप्रोक्सिमेट व्हॅल्यू लावलेलं आहे। अप्रोक्सिमेट व्हॅल्यू जवळपास तिथे येतच आन्सर, येतं म्हणजे येते आन्सर। आता बघा या ठिकाणी भाग द्यावा लागेल, तर भाग देत असताना 6 × 6 उरला 1, झाले 13, 6 × 2 12 म्हणजे 12 × 72, 12 पॉइंट समथिंग येते। म्हणून आपण या स्टेप्सवर आलो, 95 गुणिले 12 बरोबर x² प्लस 56। इथं आपण अप्रोक्सिमेट व्हॅल्यू घेतली, इथं सुद्धा आपण अप्रोक्सिमेट व्हॅल्यू घेतली, इथं सुद्धा आपण अप्रोक्सिमेट व्हॅल्यू घेतली, 94.5चं 95 केलं। आता याचा गुणाकार जर केला तर 12 पंचे किती होते 60, 6 लिहायचे, 12 9 108 बरोबर ना, 9 2 18 ओके, 12 9 108, 108 आणि 6 म्हणजे 114 बरोबर, 6 8 14 बरोबर म्हणजेच 114 बरोबर। 12 पंचे 60, 6 लिहायचे, 12 9 108, 108 आणि 6 8 6 14 म्हणजे 114, ठीक आहे। 114 म्हणजेच 1140, इथे थोडंसं कॉम्प्लिकेटेड येणार परंतु आपण करूया त्याला सॉल्व। 1140 झालं म्हणजे इकडचं सगळं 1140 आलं बरोबर x² प्लस 56। हा जो 56 आहे इकडे मायनस करूया ना मायनस, तर या ठिकाणी मायनस 56 जर केला 56 तर 10तून 6 गेले, 4 राहिले, हातचा 1, 4तून 6 जात नाही म्हणून 14तून 6 गेले, 8 राहिले, हातचा 1, इथे 0 आणि ते 1 म्हणजे 1084। आपण फायनली स्टेप्स मध्ये असं आलो की 1084 बरोबर x²। मित्रांनो याला स्क्वेअर रूट मध्ये टाकलं तर x बरोबर 1084चं स्क्वेअर रूट काय निघते, तुम्ही काय करायचं 32 गुणिले 32 करून बघा, डायरेक्टली 1084 निघते। परंतु मी मात्र प्रत्यक्षात तुम्हाला 1084चं स्क्वेअर रूट काढून दाखवतो। जर एकक स्थानी 4 आला स्क्वेअर रूटच्या व्हॅल्यू मध्ये तर आपण 2 किंवा 8 घेत असतो, हे 2 अंक कट करतो, नंतर मग ही संख्या 2 वर्ग संख्येच्या मध्ये बसवतो। ती कशी येणार 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16, हे 3 इथं अटॅच करतो आणि हेच 3 इथं अटॅच करतो। जवळ कोणता आहे हा म्हणून इकडचे आन्सर, तर इकडचे आन्सर मारतो म्हणजे आपलं प्रॉपर आन्सर आलेला आहे 32। या ठिकाणी -32 का दिलं, कारण की जर समजा अंडर रूट मध्ये कोणती व्हॅल्यू येऊ द्या, हे 32 प्लस 32 चा स्क्वेअर सुद्धा 1084 येतो आणि -32 चा स्क्वेअर सुद्धा 1084 येतो। म्हणून या ठिकाणी आपल्याला थोडंसं द्विधा मनस्थितीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला तसं ऑप्शन दिलेलं आहे। म्हणून 32 जरी इथं आलेलं असेल तर ऑप्शन मध्ये -32 जरी घेतला तरी ते राईटच असते, कारण की -32 गुणिले -32 बघा, -32 गुणिले -32 बरोबर होत असते 1084, मायनस मायनस गुणाकार केला तर प्लस होते, म्हणून इथं प्लस टाकत नसतो आपण, परंतु 1084 त्याचा प्रॉपर आन्सर आहे। बघूया आपण, राईट आन्सर आहे। अशा पद्धतीने आपण 1 पासून तर 25 पर्यंतचे 5व्या टेस्ट मधले सर्वच प्रश्न अतिशय वेदकतेने सॉल्व केलेले आहे। मित्रांनो तुमचं काम एकच आहे, हा जो व्हिडिओ आहे जर तुम्हाला आवडत असेल ना तर लाईक करा, तुम्ही तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पाठवाच, स्टेटसवर ठेवा, शेअर करा। जर तुम्ही माझं चॅनल आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू चॅनल सबस्क्राइब करा मित्रांनो, कारण की ते तुम्हाला टेटसाठी अतिशय व्हॅल्युएबल ठरणार आहे।
थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.